भीमा कोरेगावची शौर्य ऐकल्यानंतर शौर्य गाथा, भीमा कोरेगावची ऐकल्यानंतर शौर्य गाथा, उंच होतो आमचा माथा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता. आणि जो बाबासाहेबांना विरोध करेल त्याला घालू आम्ही लाथा. आणि मी जाता जाता कोरेगाव स्तंभाला सलाम करतो जाता जाता. तर आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत शौर्याचा दिवस आहे. 217 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी याच ठिकाणी एक जबरदस्त अशा पद्धतीचा महार समाजाचा त्यांचं शौर्य होतं. त्यांनी पेशव्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी माथा टेकण्यासाठी येत होते. आणि लाखोच्या संख्येने प्रत्येक वर्षी आंबेडकरी जनता या ठिकाणी येते आणि भीमा कोरेगावच्या स्तंभाला सलाम करते. या ठिकाणी भीमा कोरेगावच्या स्तंभाचं जे स्मारक आहे त्याचं जे व्यापक अशा पद्धतीने स्मारक उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे. राज्य सरकारने त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे, पण अद्याप काही ते स्मारक पूर्ण होत नाही आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांना भेटून या स्मारकासाठी 100-200 कोटी रुपये मंजूर करण्याचा 200 कोटी रुपये मंजूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि या ठिकाणी जी जमीन आहे ही इथं लाखोच्या संख्येने लोक येतात आणि त्यामुळं या ठिकाणी एक 100 ते 200 एकरची जमीन जी आहे ती या स्मारकासाठी मिळाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून शासनाच्या वतीने मी प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्र्यांना मी बोलणार आहे. आणि या ठिकाणी लाखो अनुयायी येत आहेत, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे रिपब्लिकन पक्ष त्याला मजबूत करण्यासाठी गावागावामध्ये पोहोचवण्यासाठी मी आणि माझे सगळे सहकारी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि आम्ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. मी भारत सरकारशी बोलणार आहे आणि भारत सरकारच्या पुरातत्व खात्याकडून टुरिझम खात्याकडूनही काय मदत मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे इथलं एक स्मारक आहे ते उच्चित स्मारक व्हावं अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. आणि ज्यांची जमीन आपण घेणार आहोत त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. पण लवकरात लवकर हे स्मारक जे आहे ते 2-3 वर्षामध्ये पूर्ण व्हावं अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे. आणि या ठिकाणी मी या भीमा कोरेगावच्या स्तंभाला या ठिकाणी सलाम करतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.